श्री गणेश पुराण अध्याय 11 अष्टविनायक लेण्याद्री। स्वयंभू विनायक लेण्याद्री स्थानी पार्वतीने स्वयं निर्मुनी गिरिजात्मक गजानन तीर्थ लेण्याद्री त्रिभुवन नंदनवन निसर्गरम्य अनुपम सुंदर उंच गिरिशिखरी नयन मनोहर पुष्प वृक्ष सुरेख फुलुनी सुगंध दरवळे तीर्थस्थानी कोरीव नक्षी लेण्यामोहक चित्रे रेखीव रेखाटून कलात्मक बोधक चित्रे कथात्मक कुणी रेखाटिले कुणी न ठाऊक सात्विक सुंदर मोहक रूप तेजस्वी गणेशमूर्ती सुस्वरूप कुकडी नदीचे सानिध्याती रम्य हिरवळ सुरेख सभोवती भक्ती करण्या प्रभू गजानन पार्वतीने स्वयं मृत्तिका आणून बाळरूप गणेश कलात्मक मूर्ती बनवली स्वयंमोहक सात्विक सुस्वरूप मूर्ती दिव्य तेजस्वी कांती झळकती नाजूक चिमुकले हाती परशु अंकुश पाश कमल शोभती सुंदर तेजस्वी रेखीव डोळे नाजूक कुंडले कर्णी नाद मंजुळे इवले इवले ओठ मनोहर मोदक आस्वाद घेती चवदार चिमुकली सोंड वळणदार विघ्नहर्ता गणेश प्रभू विघ्नेश्वर हिरे जडित मुकुट शिरावर कुंकुम टिळा भाळी सुंदर नाजूक मोतियन माळा विविध फुलांचा सुगंध दरवळला कटी भरजरी पितांबर निनाद रुणझुण पैंजन सुस्वर गणेश सुरेख मूर्ती स्व आत्मरूप ओतिले गौरीने तयांती कुंचलीने स्वयं रंगुणी तेच झळके शिवगौरी नंदन मृत्तिकेची मूर्ती सुबक पार्वतीने बनविला मोहक मूषक उत्सुकतेने गणेशचरणी वाट पाही प्रसादा तक्षणी चोहीकडे रम्य हिरवळ ओम गणगणपतये नमहा नाम मंजूळ एक एक दुर्वांकुर तोडुनी दुर्वांकुर माळा अर्पण करुनी निरंतरी गणेश स्मरण गोजीर रूप गजानन मणी साठवून गजानन मूर्ती स्मरून ध्यास घेतला मणी गणेश दर्शन मृत्तिकेचे रूप सजीव होऊनी अव्यक्त रूप व्यक्त होऊनी बाळ गणेश प्रभू गजानन गौरीसी दर्शन देई गजवदन काय वर्णावा दर्शन सोहळा नाजूक मोहक गणेश बाळा झरझर चालत आला सत्वर पार्वतीने घेतले मांडीवर सुगंधी फुलांचे पाळण्यात बाळा निजविले हळुवार जोजवीत अंगाई गाऊन मधुर स्वरांनी आसमंत गेला भारावणी देवदेवता पुष्पवृष्टी करीती लेण्याद्री शिखरावरी त्वरेती आले देव ऋषी मुनी शिवगौरी नंदन दर्शनाकारणी स्वयंभू गणेश सुरेख मूर्ती जागृत तीर्थक्षेत्र या विश्वांती सुख शांती वैभव संपत्ती मिळे संतती अंती मुक्ती ओम गणगणपतये नमः।